शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे एकापाठी एक WD येण्याचं सत्र उत्तर भारतात कायम आहे. आता लगेचच जवळ अशा प्रकारचा WD नाही आहे, परंतु WDसाठी अनुकूल जी परिस्थिती आहे ती दूरवर असली तरी भारताच्या दिशेने मैदानी भागाकडे प्रवेश करणारा एक WD सरकतो आहे. त्याच वेळेस आपण असं बघतो की या भागामध्ये काही वातावरण निर्माण होऊन दक्षिण भारतावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचं प्रमाण या भागामध्ये किरकोळ स्वरूपात तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने काल LPA काल जाहीर केलेला आहे, लॉंग पिरियड ॲव्हरेज फोरकास्ट, आणि आपण जर 2025ला बघितलं तर तो 105 होता. त्यामध्येही प्लस मायनस होतं. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज जवळपास गेल्या वर्षी बरोबर आलेला होता. आणि हवामान खात्याने अबव्ह नॉर्मल म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये आणि खास करून या भागात अधिक पावसाचा प्रभाव सांगितलेला होता, आणि त्या पद्धतीचा पाऊस देखील गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये झालेला होता. आणि एकूणच भारताची परिस्थिती अतिशय चांगली दाखवण्यात आलेली होती, आणि त्या पद्धतीचा भारतभर पाऊस झालेला होता. भारतीय हवामान खात्याने काल जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजामध्ये आपण जर परिस्थिती बघितली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पावसात घट राहील अशा प्रकारचा दीर्घ अंदाज दिलेला आहे, जून ते सप्टेंबर. त्यामुळे आपल्याला या बाबीकडे बारकाईने लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, कारण शेतकरी सध्या या अंदाजाने घाबरलेला आहे. आपण आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून देखील आज एक व्हिडिओ या संदर्भात देणार आहोत. आणि आपण 26 जानेवारीला पहिला अंदाज देतो, त्या अंदाजाच्या अतिशय जवळचे अंदाज स्कायमेट आणि IMDचे आलेले आहे. मात्र आपण याचा अपडेटेड अंदाज हा 1 मेला देत असतो, आणि तो आपण याही वर्षी देणार आहोत. दुसरी बाब म्हणजे या अंदाजात काय बदल होऊ शकतो याविषयीचे आपले मत आपण त्या अंदाजामध्ये व्यक्त करणार आहोत. पण एकूण सांगायचं तर शेतकऱ्यांना घाबरण्यासारखी बिलकुल परिस्थिती नाही. आज 14 तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. आपण 14 तारखेला जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण किनारपट्टी भाग, मराठवाडा या भागामध्ये वातावरण बदलत आहे. कर्नाटकामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते. दक्षिण भारतातल्या बहुतांश राज्यात दमट उष्ण वातावरणाचा अलर्ट आहे, अगदी बिहारपर्यंत. आणि गुजरातमध्ये मात्र उष्णतेची लाट आणि दमट वातावरण याचा कहर झालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सध्या सावधगिरीची गरज आहे. उद्या 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा अधिक तीव्र प्रभाव राहणार आहे, आणि त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. ओरिसामध्ये देखील उष्णतेची तीव्र लाट आहे. कर्नाटकामध्ये तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव प्रचंड वाढतोय. त्यामुळे काळजी घ्या. पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा. उष्णतेची लाट संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसामध्ये देखील ही उष्णतेची लाट असणार आहे. मध्य भारतावर मोठं संकट म्हटलं तरी चालेल ही उष्णतेची लाट आहे, आणि या उष्णतेच्या लाटेनंतर अवकाळी पावसाची सुरुवात होणार आहे. त्याला आपण मान्सून पूर्व पाऊस म्हणतो. तर या सर्व बाबी लक्षात घ्या. ही उष्णतेची लाट 17 तारखेलाही कायम असण्याची शक्यता आहे. आता याचा प्रभाव हा झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक असा वाढला आहे. 18 तारखेला उष्णतेची लाट ही विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा अशी राहील,
मात्र महाराष्ट्रात जाणवणारा उकाडा कायम असणार आहे. 19 तारखेलाही विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा असाच उष्णतेचा लाटेचा प्रभाव दाखवलाय. म्हणजे थोडक्यात उष्णतेची लाट हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपण जर कुठे पाऊस झाला हे जर बघितलं तर थोडं पूर्व भारतामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होत्या आणि कोस्टल कर्नाटकाच्या काही भागामध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत, अगदी केरळपर्यंत. तशा भारतामध्ये इतर राज्यांमध्ये मात्र आता उष्णतेची लाट वाढते, पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण जर पावसासंदर्भातला धावता अंदाज या मॉडेलच्या आधारे घेतला तर 15, 16, 17 आणि 18 तारखेपर्यंत थोडा उत्तर भारत, पूर्व भारतातच पावसाच्या घटना आहेत. 19ला देखील थोडं वातावरण महाराष्ट्रासाठी 20 तारखेपासून बदलायला सुरुवात होईल. मग 21, 22 आणि 23 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दाखवलेल्या उष्णतेच्या लाटेसंदर्भात त्याची सुरुवात आज 14 तारखेलाच पश्चिमी विदर्भातून होईल आणि प्रत्येक दिवशी ही वाढत जाणार आहे. पण जर प्रत्येक दिवशी बघितलं तर विदर्भात त्याचा जास्त प्रभाव आहे. नंतर 18 तारखेला तो महाराष्ट्रात वाढतोय. 19, 20 तारखेला तर महाराष्ट्रातल्या भारतातल्या काही राज्यांमध्ये 45चा आकडा देखील ओलांडला जाईल असा अंदाज आहे. 21 तारखेपासून याचा प्रभाव जो आहे थोडं, कारण पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे 21-22ला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. थोडं ते पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये राहील, परंतु महाराष्ट्रात थोडी उसंत मिळण्याची शक्यता आहे, कारण एक WD सरकण्याची शक्यता आहे. एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मेचा पहिल्या आठवड्यात आपल्याला पहिल्या वादळाचे संकेत येणार आहेत. आपल्याला ते स्पष्ट दिसत आहेत. आपण जशी त्याची डेव्हलपमेंट पुढे बघणार आहोत, मान्सूनचा बेस पहिल्याच आठवड्यात म्हणजे 11 तारखेच्या मेच्या 11 तारखेपर्यंत तयार होतोय. म्हणजे 11 मे ते 18 मे या आठवड्यातच अंदमान निकोबार बेटांवर कहर करणार आहे. एकंदर एक दुसरं वादळ देखील आपण या ठिकाणी बघतो बनण्याची शक्यता आहे. एक या ठिकाणी बनण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे वादळं दिशा बदलून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे मान्सून भरकटण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. एक वादळ हे मध्य अरबी समुद्रातून पश्चिमेला सरकण्याची शक्यता, उत्तर पूर्व अशी सरकण्याची शक्यता आहे. तर हे वादळ विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे, सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे मान्सून भारतामध्ये किती गतीने पुढे सरकेल हा मात्र थोडा प्रश्न राहील. पण अंदमानात तो लवकर येईल हे मात्र बरोबर आहे. कालपर्यंत आपण CPS मॉडेलचे अंदाज बघितले, परंतु महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कोणताही अंदाज मे मध्ये देण्यात आलेला नव्हता. आणि आज पहिल्यांदा चांगल्या प्रकारचा अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रात होईल, अगदी कोकणासहित. हा एक चांगल्या प्रकारचा संकेत आहे. आणि मे मध्ये वादळांचा संभव देखील स्पष्ट दाखवण्यात आला आहे. पुढील 5 दिवसामध्ये म्हणजे साधारण अंदाजे 19 तारखेपर्यंत आपण जर अंदाज JFS मॉडेलचा बघितला तर थोडं ढगाळ वातावरण धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूरमध्ये होईल. म्हणजे आपल्याकडे पहिले 5-6 दिवस चांगल्या उघडपीच्या आहेत, आपल्याला कामं उरकता येतील. ECMWF मॉडेलने देखील थोडं कोल्हापूर, सातारा, धाराशिव, सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये हलकं ढगाळ वातावरणाच या पुढील 5 दिवसात दाखवलेलं आहे. त्यामुळे पावसाची शक्यता पहिल्या 5 दिवसात तरी नाही. आता मात्र या वर्षीचा अवकाळी पाऊस, मान्सून पूर्व पाऊस पूर्णपणे आयकॉन मॉडेलनुसार पडतोय. आयकॉन मॉडेलने मात्र 18-19 तारखेला सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिवमध्ये अगदी लातूर, बीड, अहिल्यानगरपर्यंत, अगदी नाशिकपर्यंत पावसाचे संकेत दिले आहेत. दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती आहे. केवळ एक कमी दाब आपल्याला या भागामध्ये सक्रिय असल्याचं दिसतंय, राजस्थानच्या काही पार्टमध्ये. आणि एक
कमी दाब या ठिकाणी बिहारमध्ये दिसतोय. बाकी विशेष वातावरण नाही. आपण बघतो की कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली भागामध्ये पावसाचा पहिला अंदाज 19 तारखेपासून देण्यात आला आहे. हा SMW मॉडेलचा अंदाज आहे. सोलापूरच्या दक्षिणेला वगैरे 18 तारखेपासून ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल. थोडं वातावरण बदलेल GFS मॉडेलनुसार सोलापूर भागामध्ये. 20 तारखेला GFSने कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागात पावसाचा अंदाज दिलाय. व जोरदार पावसाला सुरुवात GFSने जी दाखवलेली आहे ती कोल्हापूर ते नाशिक संपूर्ण पर्वतीय भागामध्ये म्हणजे घाटमाथ्यावर, आणि त्याची व्याप्ती ही अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या भागामध्ये सुद्धा दाखवलेली आहे. आयकॉन मॉडेलनुसार 18ला पावसाळी ॲक्टिव्हिटीज कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली भागात सुरू होतील. कोल्हापूरला त्याचा प्रभाव थोडा जास्त राहण्याची शक्यता आयकॉन मॉडेलने दिली आहे. त्यानंतर मात्र आपल्याला अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली भागात पावसाचं प्रमाण वाढेल अगदी नाशिकपर्यंत असा 19 तारखेचा अंदाज आहे. आणि यामध्ये थोडं उशिरा पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दरम्यान जास्त पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हा केवळ अंदाज आहे अशा दृष्टीने बघा, परंतु शेतीच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नका. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.